विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, आम्हाला कधी कॉलेजला बोलवण्यात येतील. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे, व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. एकंदरीत कॉलेज केव्हा चालू होणार आहे यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे. आता हा का झालेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह माहिती सांगतो. खूप साऱ्या युट्यूबरने किंवा मी सुद्धा तुम्हाला 15 सप्टेंबर ही दिनांक सांगितलेली होती कॉलेज स्टार्ट होण्याची. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे की खूप सारे कॉलेज हे चालू झालेले आहे. ठीक आहे, आम्ही जी माहिती सांगितलेली आहे नक्की ऑन द बेसिस ऑफ ऑथेंटिक इन्फॉर्मेशन वरती सांगितलेली आहे. आता प्रश्न पडतो की उर्वरित कॉलेज केव्हा चालू होतील, कारण खूप सारे कॉलेज जे आहे हे नव्याने उघडलेले आहे, ॲज वेल ॲज जे जुने कॉलेज आहेत त्यांची इंटेक कॅपॅसिटी ही पूर्णपणे फुलफिल झालेली नाही. तर मग आता ही कॉलेज इंटेक कॅपॅसिटी फुलफिल झालेली नाही, तर अर्ध्या मधात अर्ध्या मुलांसाठी कॉलेज तर चालू करणार नाही. मग हा सुद्धा बेसिक क्वेश्चन तुम्हाला कळायला हवा, म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाहीये. एकंदरीत पूर्णपणे ऍडमिशन जी प्रोसिजर आहे ती कॅप 3 आणि 4 नंतर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड कंप्लीट झाला म्हणजे एकंदरीत तुमची जी ऍडमिशन कन्फर्मेशन प्रोसेस आहे ती पूर्णपणे एंड होऊन जाईल. ठीक आहे, आता ही प्रोसेस एंड झाली म्हणजे एकंदरीत जे नवीन कॉलेज आहे किंवा जुने कॉलेज आहे मग हे काय करतात, स्वतःचं करिक्युलम चालू करण्यासाठी 1 ऑक्टोबर पासून ते तयारीला लागून जातील. मग त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ते कॉलेजला बोलावतील, अदरवाईज कॉल करतील की ॲज सून ॲज पॉसिबल या डेटला तुम्हाला कॉलेजला हजर राहावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला माहिती असायला हवं की मी माहिती सांगितल्यानुसार खूप सारे कॉलेज हे चालू झालेले आहे. ठीक आहे, म्हणून संभ्रम ठेवण्याचं कारण नाही आहे. जे कॉलेज चालू झालेले नाही त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की नक्की कॉलेज हे 1 ऑक्टोबर पासून चालू होऊ शकतात. ठीक आहे, यामध्ये सुद्धा काही कॉलेज हे डिले करू शकतात, कारण खूप सारे कॉलेज नव्याने ओपन झालेले असतात, मग त्यांची ऍडमिशन प्रोसिजर ही मागे पुढे होत राहते. मग म्हणून जे विद्यार्थी नव्याने प्रवेशित आहे आणि नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा चिंता करण्याचे कारण नाही. त्यांचं कॉलेज सुद्धा 1 ते 5 ऑक्टोबर पर्यंत चालू होण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे, तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडतो की बीएससी नर्सिंग ऍडमिशन कन्फर्मेशन झालं, कॉलेज स्टार्ट झालं, परंतु तुम्हाला एक गायडर नाहीये. एकंदरीत 6 महिन्याचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये येणारे जे सब्जेक्ट आहे ते किचकट आहे. ठीक आहे, शिकायला बीएससी नर्सिंग हे जेवढं वाटते तेवढं सोपं नाहीये. तर त्यामध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी यासारखे किचकट सब्जेक्ट असो, सायकोलॉजी सारखा किचकट सब्जेक्ट असो किंवा एफएन सारखा मीडियम किचकट सब्जेक्ट असो, तर हे जे सब्जेक्ट आहे हे शिकवण्यासाठी नक्की तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. नक्की जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 6 महिन्याचा जर तुम्हाला पूर्णपणे गायडर कोणी हवा असेल, एकंदरीत तुम्हाला बीएससी नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरसाठी कोर्स हवा असेल, तर नक्की जर तुम्हाला हा कोर्स हवा असेल तर नक्की तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला हिंट देऊ शकता किंवा त्यामध्ये तुम्ही लिहू शकता आम्हाला कोर्स हवा आहे. तर त्यावरून आम्हाला प्रतिसाद जर चांगला मिळाला तर आम्ही नक्कीच येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये बीएससी नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरचा कोर्स लॉन्च करू शकतो. त्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड होतील, रेग्युलर क्लासेस, रेग्युलर नोट्स, पीडीएफ, टेस्ट सिरीज यासारख्या सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जर तुम्हाला या गोष्टी हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये यस करा किंवा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.